पिऊ थांब, पिऊ, पिऊ, एक सेकंड, पिऊ, अरे अरे राज, काय चाललंय? तुला सोडत नाही मी. अरे राज, काय चाललंय? लहान आहेस का तू? अगं तू मला काय बोलतेस? तिला विचार, तिला विचार, ती मगाशी काय म्हणाली. मी कुठे काय बोलले? मी फक्त दादाला इतकंच म्हटलं की देयर इज अ प्रॉब्लेम इन माय कॉलेज. काय 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 म्हणालीस? काय 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 एवढं काय ते चिडण्यासारखं? काकू सांग ना तू. काय रे? शी इज लाइंग. खोटं बोलतेय ती. नाही मी सांगतो ना ती काय म्हणाली ते. ती मला असं म्हणाली की ती. अरे राज, काय म्हणाली ती? नाही ती असं म्हणाली की ती. बोल ना. ती प्रेग्नंट आहे. काय? हो. अरे कळतंय का काय बोलतेस तू? एक मिनिट. मी बोलले खरं, पण मी खोटं बोलले. काय? अरे खरं काय खोटं काय? पियू नीट बोला ना, कान फाट पुढे. सुदर्शन थांब जरा. पिऊ मला सांग काय आहे? अगं काकी, मी दादाला उठवायला गेले होते पण साहेब उठतच नव्हते. मग मी पण टाकली गोगली. आता आला बघा पटकन खाली. अगं वेडी मुलगी. काय रे आधी दादा, तू काय हसतोयस? मी खोटं बोलले पण तुम्ही दोघं खरी खरी न्यूज कधी देताय? कधी देत आहे? काय वहिनी, काही काय? एक मिनिट, काय कसली न्यूज? तुला खरंच नाही कळलं का कसली न्यूज ते? नाही. तू काय हसतेस ग? तुला कळलंय का? सांग ना मला पण. आधी हे आदित्य, तू अजून प्रयत्न सुरू नाही केले? कसले प्रयत्न? काय? अरे ज्युनियर आदित्य किंवा ज्युनियर सानिया या घरात कधी येणार आहे त्याचे प्रयत्न. तू आणि काय रे दादा, नुसतं कविता नको करूस. तू ती कविता करायची फेस गेली हा तुझी. तुझी नेक्स्ट इनिंग सुरू झाली आता. बी अ मॅन. अरे हो ना. एक मिनिट, काय काय चाललंय तुमचं? एक काकी समजून काय समजा? अरे सिरियसली बोलतोय आम्ही. काय पिऊ? हो ना. आणि पटपट काहीतरी डिसाईड करा. मला माझ्यापेक्षा ज्युनियर हवाय या घरात. एक्झॅक्टली. ए पिऊ, असं काय करतेस? थोडा वेळ दे. असं पटकन कसं होईल? मग किती प्रेम आहे तुम्हा दोघा भावांमध्ये. किती छान बॉन्डिंग आहे. इतकं छान बॉन्डिंग आहे, तर मग एकत्र काम करायला का रे नकार देतोयस? काकी, आमच्यातलं हे प्रेम असंच टिकून राहावं ना, म्हणून नाही म्हणालो मी. नाही, कारण कुठल्याही नात्यात ज्यावेळेस व्यवहार येतो ना, त्यावेळेस कठीण होतं मग सगळं. आणि एकदा का व्यवहार आला की मग असं छान फुलून आलेलं नातं सुद्धा कोमेजून जातं. माझ्या प्रत्येक सुखदुःखात एक स्ट्रॉंग पार्टनर म्हणून हवाय मला. बिझनेसमध्ये आम्ही नसलो पार्टनर तरी चालेल मला. आदित्य, अरे उशीर होतोय ना तुला जायला. हा यस, चलो निघतो मी. राज बाय. काकी येतो मी. आधी हा चला निघा आता.
आता कुठे जाशील? आकांक्षा, खरंच लहान भाऊ असला तरी किती समजूतदार आहे ना आदित्य. नात्यांना किती जपतो, किती जाणीव आहे त्याला या सगळ्याची. ही जाणीव माझ्या राजमध्ये कधी येणार आहे देव जाणे. वहिनी, तुम्ही आता राजवर्धनचं सुद्धा लग्न लावून द्या. काय त्याच्याही आयुष्यात कुठेतरी येणं गरजेचं आहे. जी त्याला समजावून सांगेल, त्याला पटवून देईल, अशी कोणीतरी बघा. हो ना वहिनी, आपण सांगून काही राज आता ऐकणार नाही. तुला काय वाटतं आकांक्षा, मला काळजी नाहीये का त्याच्या लग्नाची? अगं मलाही वाटतं की लवकरात लवकर त्याचं लग्न व्हावं, पण माझ्या हट्टी मुलाला समजून घेईल, त्याला हक्काने समजावून सांगेल, अशी मुलगी कुठे मिळेल मला? कावेरी, खरं सांगते, रत्नमाला मॅडम सारखे अजून 4-5 क्लायंट्स भेटले ना तर आत्तापेक्षा मोठं घर आणि यापेक्षा मोठं ऑफिस घेईन. का ग? यापेक्षा मोठं ऑफिस? हे ऑफिस किती छान आहे. हे ऑफिस छान आहे, मला नाही आवडत हे ऑफिस. अगं किती एकदम मला वैदेही, कामाच्या ठिकाणाबद्दल मनात नेहमीच सकारात्मकता जपायला पाहिजे, लक्षात ठेव. आणि खरंच छान आहे तुझं ऑफिस. म्हणजे बघ ना, भविष्यात तू यापेक्षा मोठं ऑफिस घेशीलही, पण तरी सुद्धा या ऑफिसचं जे महत्व आहे ना ते खूप वेगळं असेल. आता बघ, कॉलेज भव्य असतं आणि आपल्याला मुळाक्षरं शिकवणारी बालवाडी लहान असते ना त्यापेक्षा, पण ती असते ना ग. आणि ती असते म्हणूनच कॉलेजच्या आवारात पाय ठेवण्याच्या लायक आपण ठरतो, हो की नाही? ओके बॉस, मी यापुढे असं काहीही बोलणार नाही. कंटाळलीस ना माझ्या लेक्चर्स ना? काळजी करू नको, निघालेच आहे मी आता गावी. पण खरं सांगू वैदेही, असं रिकाम्या हाताने गावी जाणं पटत नाहीये मनाला. खूप स्वप्न बघितली होती ग मी. मी सुद्धा अशाच ऑफिसमध्ये नोकरी करत असेल, माझी सुद्धा अशीच एखादी खुर्ची असती जिथे बसून मी तिथली सगळी कामं केली असती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईच्या आठवणी असलेलं ते घर विकत घेण्याचं स्वप्न, तेही पूर्ण केलं असतं. अगं मग अजूनही चान्स गेलेला नाहीये का? इच्छा तिथे हायवे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. यू कॅन स्टील जॉईन मी. नको ग, माझ्या नशिबात जर माझं स्वप्न पूर्ण होणं लिहिलं असेल ना तर देवी मला दुसरा मार्ग नक्की दाखवेल बघ, जिथून मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकेन आणि जिथे मला माझ्या आईने शिकवलेली कुठलीच गोष्ट बाजूला सरावी लागणार नाही. संस्कृतीचा इव्हेंट झाला या शहरात, मला नाही राहायचं इथे. काऊ, मोठं व्हायचं असेल ना तर तत्वांशी धरसोड करावीच लागेल. तडजोड म्हणायचंय का तुला? तेच ते. नाही, मी माझ्या तत्वांशी तडजोड कधी करूच शकत नाही. मुळात मी नोकरीच अशी करेन जिथे मला माझ्या तत्वांशी तडजोड कधी करावीच लागणार नाही. अगं पण आजकाल अशी नोकरी कुठे मिळेल? टू बी फ्रँक, मोठं व्हायचं असेल तर थोडं चेंज व्हावं लागेल, त्याशिवाय नोकरी मिळणं कठीण आहे. असं नाही होणार. कोणीतरी असेल जे मला माझ्या संस्कारांसकट स्वीकारून नोकरी देईल, जिथे मला माझ्या आईने शिकवलेली शिकवण आणि संस्कारच उपयोगी पडतील. आणि तोपर्यंत मी थांबेन. बरं चला, निघते आता मी. चला. नाही, थँक्यू सो मच. काय ग, एवढी मोठमोठी वाक्य बोलतेस, मग मैत्रीत सॉरी आणि थँक्यू नसतं हे साधं तुला कळत नाही? बरं असो, असं वाटतंय काहीतरी जादू व्हावी आणि तू या शहरात यावीस आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. तुझ्या तोंडात साखर पडो. कावेरी, हे 2 दिवस ना
खरंच खूप छान गेले. मला तुझी खूप आठवण येईल. तू ये परत, मी वाट बघेन. पुरे चला आता निघूया ना. ओके चला. चला. अशी कशी बंद पडली ग? मला नाही माहिती. अरे यार काहीतरी बघ ना त्यातलं तू. अगं तेच बघते पण काय कळत नाहीये. कोणी I'll be there in 5 minutes. बोस आहे ग माझी वैदेही. ते लिफ्ट पण मिळणार नाही यार. कर ना काहीतरी. तुला यातलं काही माहिती आहे का बघ ना. जरा गाडी थांबव. हाय वैदेही. हाय. अरे काकू, तुम्ही इथे काय करताय? का सतत माझ्या नशिबात येताना देव जाणे. 1 मिनिट. हा माझा ऑफिसला जाण्या येण्याचा रोजचा रस्ता आहे. तुम्ही माझ्या रस्त्यात आहात. ऍक्च्युली मी असं म्हणायला हवं की तुम्ही मला फॉलो करताय. काय? नाहीतर काय. माझ्या भावाच्या लग्नात येता, तिथे माझ्या ऑफिस मध्ये येऊन मला धडकता, आणि आता इथे रस्त्यावर. खरंच तुम्ही मला फॉलो करताय का? पण का? तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा ना एकदाच्या. हो जातेच आहे मी गावी. परत नाही दिसणार आहे तुम्हाला. तसही गाडी बंद पडली म्हणून इथे थांबले, नाही तेव्हा ना बस मध्ये असते मी. पोहोचलास का ऑफिसला? आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळेवर खाऊन घे, कारण कामापेक्षा तुझी हेल्थ मला जास्त महत्वाची. हा ओके ओके ठीक आहे, ठेव, कर काम तुझं. काय? लव यू टू आधी. बाय. सानिया, कोण आलंय बघ तुला भेटायला. बच्चा, मम्मा. कशी आहेस तू? मी मस्त. मी किती मिस केलं तुला माहिती आहे. आय मिस यू टू मम्मा. अगं बाई, मुलगी एक दिवस सासरी आली तर राहवलं नसेल ना तुम्हाला. हो ना. काही झालं तरी आईचं मन आहे ना शेवटी. काही नाही, इथूनच जात होते, म्हटलं सहज जाऊन भेटून यावं. नाही म्हणजे एवढं मोठं घर, तुमचा बिझनेसचा डोलारा, एवढं सगळ्यांचं बिझी रुटीन, सगळ्यांचं सगळं करणं कसं झेपेल हिला मला टेन्शनच आलं होतं. कशी सांभाळेल ही? हो सांभाळेलो. आणि अजून पाहिलाय कुठे तिने आमचा डोलारा? आमचं ऑफिस कॅफे अजून काही पाहिलं नाहीये तिने. आल्यापासून घरातच आहे. काय ग, काय सांगताय त्या? का नाही गेलीस बच्चा? अगं बघितल्याशिवाय तुला कळणार कशी श्रीमंती मोहित्यांची. अगं जाईन ग मम्मा आधी सोबत. आत्ताच जायला हवं असं काहीच नाहीये. झालं मग. आदित्य सोबत जायला ना तुला मुहूर्त काढावा लागेल आणि पुढचे 6 महिने घरातच बसून राहशील. त्यापेक्षा आपण एक काम करूया का? मीच घेऊन जाते तुला ऑफिस मध्ये. येस, चल आत्ताच निघूया आपण. चल चल चल. गाडी बंद पडली आहे. गाडी पण बोर झाली आहे बहुतेक. हे बघा तुम्ही ना आता बसा गाडीत, तुम्हाला स्टेशन पर्यंत ड्रॉप करतो. मुळीच नाही, अजिबात बसणार नाही मी तुमच्या गाडीत. आणि आमच्याकडे ना बस डेपोत येते, स्टेशनवर नाही. वैदेही, लिफ्ट हवी? चालेल ना. कावेरी तुम्ही बाजूला आहे. चल चल. हो काय बाजूला आहे? मी बसणार नाही यांच्या गाडीत. अगं मग आपण कसे जाणार? का रिक्षाचा काही संप आहे का? असला तरी चालेल, चालत जाईन, पण यांच्या गाडीतून येणार नाही मी. काऊ असं काय करतेस? ते एवढं म्हणतात तर जाऊ ना. मी येणार नाही. तू उगाच हट्ट करतेस. हा मी हट्टीपणा करते. लवकर काहीतरी डिसाइड करा. तसंही या रस्त्याला ऑटो मिळेल की नाही सांगता येत नाही. तुमची बस चुकेल. चला मी ड्रॉप करतो.
चल ना चल ना चल ना खाऊ चल ना चल ना अशी काय करते चल ना अगं. काकू हो इतकाही वाईट माणूस नाहीये मी. बसा गाडीत. बस चुकेल. खाऊ बस चुकेल. हो ना मग चल ना. चल 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 आता लवकर चल. माझी पर्स पण दे. बॅग घेशील का? घेते. इकडे सगळ्या फाईल्स ठेवल्यात. अगं मग मागे बस ना. चल ना. बॅग ठेवते इथे. हा बॅग तरी ठेव. आता अहो पण सो व्हॉट. अगं त्या म्हणतात तर जा ना त्यांच्या बरोबर. आणि तसे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नवरे असतात ना त्यांना कामातून फुरसतच मिळत नाही. नाही म्हणजे तुला वाटेल आदित्य बरोबर आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण मग वाटच बघत बस. काय हो? हो ना. नाही हळूहळू कळेल सानियाला सुद्धा. अगं सानिया जाऊया ना आपण. जाऊया. सानियाची आई तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. नाही त्यानिमित्ताने आमचं ऑफिस बघून होईल. तशी घाईत आहे मी, पण विहीणबाईंचा शब्द मोडला म्हणून राग येऊन त्यांनी माझ्या लेकीला छळलं तर. मग काय. नाहीतर मी छळण्यात किती एक्सपर्ट आहे हे कळेल तुम्हाला. बरं मम्मा मी आलेच. सानियाची आई आमचा आदित्य काही पुढाकार घेईल असं वाटत नाही. आता सगळी भिस्त सानियावर टिकून आहे. आदित्यला काही बिझनेस मध्ये इंटरेस्ट नाहीये. क्लिअर सांगते, मला माझ्या मुलीचं आणि जावयाचं फ्युचर सिक्युअर झालेलं हवं. आता त्याच्यासाठी आपल्याला सानियाची महत्वाकांक्षा वाढवायला लागेल. अहो तिची महत्वाकांक्षा वाढवायला ही आकांक्षा आहे ना सानिया सोबत. असा डाव टाकेन ना त्या राजवर्धनच्या पायाखालची जमीन कधी सरकली आणि कधी आपण तोंडावर धाडकन आपटलो हे त्याला कळणार सुद्धा नाही. बस आता. तू बस. मी नाही बसणार आत. बस ना अगं तू. नाही ऐक. बस आता. वैदेही सरक जरा तिकडे. आता काही गाडीच्या बाहेर जाऊ का? अगं पण काय का हो तू जरा नीट बस ना. अशी काय काय गावाचं नाव काय म्हणाला? कोणाच्या? माझ्या. आता तुम्ही चाललायत ना गावी, तुमच्या गावाचं नाव काय आहे? ते मी का सांगू? उगीच मी गावाचं नाव सांगितलं तर मागे मागे आल माझ्या. आणि वर परत मलाच विचाराल कशाला आडव्या येता. एक्सक्यूज मी, तुमच्या मागे मागे? हो आधीच सांगून ठेवते तुम्हाला. वैदेही म्हणाली म्हणून मी गाडीत बसले. तुमची बडबड ऐकायला नाही. स्टॉप पर्यंत सोडा मला आणि प्लीज पुन्हा नका फिसू. ओके ॲज यू विश काकू. काकू हे काकू म्हणणं थांबवा बरं आधी. ओके मावशी चालेल. दादा थांबवा गाडी. थांबवा. इथेच उतरते मी आता. नाही तुम्हाला उतरायचं असेल तर थांबवतो. वैदेही बघा आता हे अति करतायत. सांगून ठेव यांना. काऊ तू थांब ना जरा. या चौकातनं लेफ्ट घेतला की येणार आहे बस स्टॉप. पॅनिक का होतीयस? का पॅनिक होते? कशाला पॅनिक होत आहे? तर धीर धरा. अजून थोडा वेळ सहन करायचंय तुम्हाला काकू. नाहीतरी नंतर तुम्हाला काकू म्हणणारं कोणी भेटणार नाहीये. नाही खरं खरं सांगा, तुम्हाला आतापर्यंत काकू म्हणणारा मी पहिलाच भेटलो असेल ना. लोक खोटं खोटं म्हणत असतील तुम्हाला, साडी छान दिसताय वगैरे, पण मला तसं नाही जमणार. हो दादा आला चौक. थांबवा गाडी आता. ओ दादा थांबवा गाडी. आला चौक. वैदेही ते ऐकत नाही आहेत सांगितलेलं.
थांबा, उतरा उतरा इकडे. अगं हो उतरते. हो हो नाही लगेच उतर. अगं हो उतरते अशी काय किती घाई ती हो. करू का मदत काही? नको. काकू लक्षात ठेवा, परत भेटू नका. आणि हे जरी लक्षात राहिलं नाही तरी मी नक्कीच लक्षात राहीन, तेही लाईफ टाईम. हो का? विषय असा आहे ना की वाईट गोष्टी फार काळ लक्षात ठेवत नाहीच मी. ऐकायचं नसलं की तुम्ही हेच करता, माहितीये मला नेहमीच. हे ना असंच करतात आधीपासून. हॅलो तात्या. हो हो तात्या निघतेच आहे मी आता, बस येईल थोड्या वेळात. हो फक्त मला पोहोचायला उशीर होईल घरी आज. हो हो मी 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 नंतर करते फोन तुम्हाला. हा चल वैदेही जाऊया. वैदेही काय झालं? अगं कुठे काय? चल 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 निघ चल लवकर. बहिणी यायचं का आम्ही आज? आकांक्षा, अरे वा, सानिया पण आलीये. सुवर्णताई पण आल्यात का? हो या या. बहिणी सानियाची आई घरी आली होती सानियाला भेटायला, आणि मी सानियाला आपलं ऑफिस दाखवायला घेऊनच येत होते. मी त्यांना म्हटलं चला तुम्ही पण, म्हणून घेऊन आले त्यांना सोबत. बरं केलं. काय मग सानिया, पहिल्यांदा आलीस तू, काय मागवू? चहा कॉफी? अहो नाही, आता घरूनच आलोय आम्ही. बरं चला मग ऑफिस दाखवते तुला. या चला चल ग. हॅलो संजना, हा सर. मीटिंग सुरू होण्याआधी मला प्रेझेंटेशन बघायचंय. ओके सर. हँडरायटिंग तर सेम वाटते. मी नदीसारखी, तू झऱ्यासारखा. गंध येतो तुझा मोगऱ्यासारखा. पाहिले मी तुला श्वास गंधाळले. गोड काहीतरी आत झणकारले. मी पणती दिवाळीची दारातली. तू तिथे शांतसा उंबऱ्यासारखा. मनाला आवडणाऱ्या मनस्वी राजपुत्रासाठी मनापासून लिहिलेल्या काही ओळी. म्हणजे ही व्यक्ती इथे केबिन मध्ये आली होती. हॅलो. हा संजना. हा सर. मी इथे केबिन मध्ये नसताना कोणी आलं होतं का? नो सर. आर यू शुअर? येस सर. ओके. प्रेझेंटेशन तेच करते, कंप्लीट झालं की मेल करते सर.
कोण असेल मला हे पाठवत आहे? हाय, बोल. राज, जरा इथे स्टाफ एरियामध्ये येतोस का प्लीज? एनी प्रॉब्लेम? अरे नाही, तू येतं खरा, मग सांगते. ठीक आहे, आलोच. आई आत्ता स्टाफ एरियामध्ये का बोलवत असेल? हे विशाल ताटके, हे गिरिजा, संदीप शहा आणि अक्षता कुलकर्णी, आणि ह्या आमच्या नवीन सुनबाई सानिया आदित्य मोहिते. हॅलो. सानिया, तुला सांगते, असं थंडगार एसी मध्ये निवांत बसून काम करता येतं, पण वहिनींचा स्वभाव तसा नाही. अगं तुला सांगते, रोज सकाळी वहिनी एका तरी कॅफेला व्हिजिट करतात आणि तिथला चहा स्वतः टेस्ट करून बघतात. अगं एवढंच कशाला, आता आपण पॅकिंग युनिट मध्ये जाऊया ना, तिथे ना वेगवेगळ्या पॅकेटची टेस्ट तू स्वतः करून बघ. खात्रीने सांगते, सगळ्या पॅकेटची चव अगदी एकसारखी असेल. का विचार? अगं कारण वहिनी स्वतः सगळं चेक करतात. अगं आकांक्षा, ठीक आहे. ओ खरंय वहिनी. अरे राज, हे बघ कोण आले आपल्या ऑफिस मध्ये आज. पहिल्यांदा आली आहे सानिया. तिला जरा ऑफिस दाखवूया आणि मग तू ना आदित्यकडे घेऊन जा तिला. छान सरप्राईज कर त्याला. सरप्राईज तर मी झालोय. काल लग्न झालं आणि आज डायरेक्ट ऑफिसला आलात. नाही, जनरली लग्न झाल्यावर लोक हनीमूनला वगैरे जातात. हो, हनीमून पॅकेज बघितलं आम्ही, पण ते थोडं उशिराचं मिळालं आम्हाला. हनीमूनचं काय एवढं विशेष? सानिया, आज तू इथे आलीस ना, तर एका अर्थी बरंच झालं. कसं आहे रत्नमाला ताई, तुम्हाला जेव्हा बिझनेसमध्ये हिच्या मदतीची गरज लागेल तेव्हा ही मदत करू शकेल ना तुम्हाला. काय ग सानिया, करशील ना मदत? अरे वा, आमची काहीच हरकत नाही, पण तिची इच्छा असायला हवी. आम्ही काही कोणावर जबरदस्ती करणार नाही. इच्छा? अहो ती सारखी आमच्या मागे लागली होती, स्टार्टअप सुरू करूया, स्टार्टअप सुरू करूया. पण मीच म्हटलं नको ग बाई, आधी लग्नाचं बघ काय ते. स्टार्टअप बिटअप काय होतच राहतील नाही का. आणि आता बघा, घरचाच एवढा मोठा बिझनेस आहे. तुम्हाला सांगते रत्नमाला ताई, कधीही हिच्या मदतीची गरज लागली ना, तर अगदी हक्काने सांगा हिला. नाही म्हणजे माझी सानिया हार्डवर्किंग आहे. आणि हीच म्हणते, आजकालचा जमाना ना नुसत्या हार्डवर्कचा नाहीये, त्याच्याबरोबर स्मार्ट वर्क पण करावं लागतं. काय ग बच्चा, हो की नाही? हो सानिया, खरंच. म्हणजे तुला खरंच इंटरेस्ट आहे का बिझनेसमध्ये? हो, माझ्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात आणि तुमच्या बरोबर काम करायला मला कधीही आवडेल. ठीक आहे, मग आपण खरंच बघूया काय करू शकतोय ते. बरं चल, मला तुला अजून खूप गोष्टी दाखवायच्या आहेत. तुम्ही सगळे प्लीज गो बॅक टू युअर वर्क. थँक्यू. ये आता इथून ना आपलं पॅकेजिंग युनिट आहे ते बघतो. तुमच्या मनात जे चाललंय ते कधीच पूर्ण होणार नाही. आणि मला जे हवंय ते मिळवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. क्लिअर सांगते. तसा उशीरच झाला नाही आज आपला जेवायला. हो, पण पोटभर जेवण झालंय. तरी अजून रातचा पत्ता नाहीये. हो ना वहिनी.
अजून कसं नाही आला राज ऑफिस मधून? येईल मीटिंग मध्ये वगैरे अडकला असेल. काम म्हटलं ना की तहानभूक विसरतो हा राज. काम संपलं ना की येईल तो. कसली मीटिंग? घरच्या माणसांसोबत वेळ घालवायचं सोडून मित्रांना पार्ट्या देण्यात धन्यता वाटते ह्याला. अहो वहिनी, नाही मित्र असावेत मान्य आहे मला. अरे पण ह्याचे मित्र कसे आहेत? लहान आहे तो अजून आणि हेच वय असतं. लहान. हे घ्या. नको थँक्यू. ओके. काय सानिया, आज पहिल्यांदा आलीस ऑफिस मध्ये तू. कसं वाटलं तुला आपलं ऑफिस? खूप मस्त आहे. मला खूप आवडलंय सगळं. अगं आवडेल असंच आहे आपलं ऑफिस. पण सानिया, तुझ्याकडून मात्र वेगळं उत्तर अपेक्षित होतं. म्हणजे म्हणजे अगं बिझनेस ऑफिस यावर आम्ही चर्चा करायची म्हणजे आमची पाठी कोरी आहे. पण तू ऑफिस मध्ये काय असायला हवं काय नको यावर सल्ला देऊ शकतेस काय? हो ना आदित्य, तू आम्हाला सांगितलंच नाहीस की सानिया इतकी हुशार आहे म्हणून. मला तर हे आत्ता कळतंय. वहिनी, तुम्हाला माहितीये का आपली सानिया MBA मध्ये टॉपर आहे. टॉपर. हो. अरे वा. काही काय बोलतीये साई? तुला आत्ता कळलं? अगं मी तुला सांगितलं होतं तेव्हाच की सानिया MBA झाली म्हणून. अरे हो, पण हे कुठे सांगितलं होतंस की ती MBA मध्ये टॉपर आहे म्हणून? हा, हे आत्ता सांगतोस तू. पण वहिनी, बाकी काही म्हणा, उच्च शिक्षित सुनबाई मिळायला भाग्य लागतं. खरंय. हो. आणि मला तर बाई त्या MBA चा फुल फॉर्म सुद्धा माहिती नाही. घ्या. आई, MBA मीन्स मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आणि हो, MBA मी मार्केटिंग मध्ये केलंय. हो का? अरे वा, म्हणजे छानच झालं की. म्हणजे माहेरच्या चहासाठी छान छान आयडियाज देणारं आपल्या घरातलं कोणीतरी हक्काचा माणूस सापडला आपल्याला. हे बघ सानिया, माहेरचा चहा आता जगातला टॉप मोस्ट ब्रँड झाला पाहिजे. अशा काही आयडियाज असतील ना तुझ्याकडे तर देत राहा. Your advice is not at all required, Sania. MBA मध्ये शिकवत नाही ती एक गोष्ट मी लहानपणीच शिकलोय. आपल्या समोर जेव्हा समोरचा माणूस गोड गोड बोलत असतो तेव्हा त्याच्या मनात नक्की काय चाललं ते कसं ओळखायचं. म्हणून तुमच्या मनात काय चाललंय ना ते खूप नीट कळते. आदित्यला पुढे करून मला चेकमेट करायचा प्लॅन फसल्यावर हा नवा वजीर उभा करताय का माझ्यासमोर? राज, वजीर काय चेकमेट काय 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 चाललंय तुझं? स्वभावात असा हेकेखोरपणा ठेवून बिझनेस नाही करताय. स्वतःला विजनरी म्हणवतोस का आणि स्वभावात एवढा आडमुठेपणा? हे बघ, मी यशस्वी झाले कारण मी माझ्या बरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे गेले. अरे एवढी हुशार मुलगी आपल्या कुटुंबात आली आहे, त्याच्याबद्दल तुला तिचं कौतुक नाही वाटत आहे? सानियाने MBA केल्याचा फायदा घेऊन काकी तिला प्रमोट करताय. ते माहेरचा चहा वर जावा म्हणून नाही. एक दिवस तिला आपली कंपनी स्वतःच्या नावावर करायची आहे म्हणून. आणि काही झालं ना तरी मी हे होऊ देणार नाही. अरे पण असं का वागेन मी राज? आणि तुझी कंपनी मी माझ्या हातात घेऊन काय करू? काकी, ही नाटकं आहेत ना ती माझ्या समोर करू नका. तुम्हाला चांगलंच ओळखतो मी. एक मिनिट. वहिनींनी आम्हाला ह्या घरात आसरा दिला ना तेव्हाच आम्ही सुखी झालो. बाकी आम्हाला कशाचीच हाव नाही रे. हे बघ, तुझा बिझनेस तुला लखला.
पण असले भलते सलते आरोप करू नकोस बाळा. मी आरोप करतच नाहीये, खरं तेच बोलतोय. या घरात खरं फक्त तेच आहे जे मी बोलतोय, आणि खोटं काय असेल तर तुमचे हे चेहरे. आईला तुमचे हे खोटे चेहरे दिसत नसतील, कारण ती भोळी आहे, माणसं जपणारी आहे. तिला माणसातला आणि गिधाडातला फरक कळत नाही, पण मला कळतो. बस झालं राज, यापुढे एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आलास तसा परत जा, नाही तर तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. पुरे झाला हा तमाशा. मी का जाऊ? मी का जाऊ? हे माझं घर आहे. आणि जे परके आहेत ना, त्यांनी जावं. जेव्हा गरज होती तेव्हा आले नाही, आणि आता कुंडली मारून बसलेत नागासारखी, फणा काढायला तयार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आईच्या प्रेमाखातर दूध पाजतोय. वेळ आली ना तर फणा कसा ठेचायचा हे चांगलंच माहितीये मला. आज ना उद्या आई हे सगळं माझ्या नावावर करून जाणारच आहे, आणि ज्या दिवशी आई हे सगळं माझ्या नावावर करून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेन. राज, शुद्धीवर आहेस का तू? काय बोलतोयस तू? म्हणजे तू माझ्या जाण्याची वाट पाहतोयस? तुझ्या जाण्याची वाट बघत नाहीये मी, पण ज्या पद्धतीने तू तुझ्या रूढी, तुझ्या परंपरा, तुझे संस्कार ह्याच्या नावाखाली एक एक करून माझी स्वप्न संपवतेस ना, तेव्हा वाटतं मला. हे कुठपर्यंत चालणार आहे? कुठवर चालणार आहे हे? आणि तुला कळत का नाहीये? तुझ्या अशा या वागण्यामुळे ना, यू आर फोर्सिंग मी टू वेट फॉर युअर करेज. पण ज्या पद्धतीने तू तुझ्या रूढी, तुझ्या परंपरा, तुझे संस्कार ह्याच्या नावाखाली एक एक करून माझी स्वप्न संपवतेस ना, तेव्हा वाटतं मला. आणि तुला कळत का नाहीये? तुझ्या अशा या वागण्यामुळे ना, यू आर फोर्सिंग मी टू वेट फॉर युअर करेज. आई, आज माझ्या मनात काय द्वंद्व चालले ते कुठल्या शब्दात तुझ्या समोर मांडू मला कळत नाहीये. खरं तर बोलायची गरजही नाहीये. तुझ्या लेकरांच्या मनात काय असतं ते सगळं कळतं तुला. आई, आजवर मागितलं ते सगळं दिलंस तुम्हाला, जे मागितलं नाही तेही दिलंस. एक दिवस हातात फक्त 1200 रुपये घेऊन या शहरात पाऊल टाकलं होतं मी. तुझ्या आशीर्वादानं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, पण आज परत निराधार झाल्यासारखं वाटतंय. माझ्या हातातनं सगळं निसटून चाललंय. परत तुझ्या दारात येणार आहे मी, परत साकडं घालणार आहे तुझ्या समोर.
संपत्ती आणि ऐश्वर्याचं दान जे तू माझ्या पदरात टाकतस त्याचा मोह नाहीये मला, पण त्या संपत्ती आणि ऐश्वर्यापेक्षा सुद्धा खूप मोठं दान टाकलंस तू माझ्या पदरात. माझा मुलगा, त्याची काळजी वाटते. असं म्हणतात की मुलगा कर्तृत्ववान आणि संस्कारी निघाला की संपत्तीची गरज काय, आणि मुलगा कर्तृत्ववान संस्कारी नाही निघाला तर त्या संपत्तीचा उपयोगच नसतो. हाच प्रश्न मनाला भेडसावतोय, काळीच पोखरून टाकतोय. याचं उत्तर मला मिळेल न मिळेल, पण येऊन तुझ्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळणार. आपल्याच मुलाला अशी चिठ्ठी लिहावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला, पण काय करणार, मी जन्म दिलाय तुला, रक्ताचं नातं आहे आपलं. हे नातं हळूहळू काळाने इतकं पोखरून काढलंय, इतकी मोठी दरी निर्माण झाली आपल्यात की आता माझा नाईलाज आहे. तुझं हे असं बेजबाबदार वागणं पाहून कष्टाने सचोटीने उभ्या केलेल्या माहेरच्या चहाचं भवितव्य काय असेल याविषयी मला खरंच चिंता वाटू लागली. माझ्या संस्कारांचं तुला ओझं होतंय असं म्हणालास तू. राज शब्द नव्हते, ते चपराक होती, ती लागलीये माझ्या मनाला. एकूणच मन अस्थिर झालंय, त्यामुळे काही दिवस मनशांतीसाठी कुठेतरी निघून जावं असं ठरवलंय मी. येईन परत, काळजी करू नकोस. अर्थातच तुला काळजी वाटत असली तर तुझी आई रत्नमाला. आई, पुन्हा एकदा रिकाम्या हाताने तुझ्या दारी येते. जोवर तू माझ्या राजवर्धनला माणसात आणण्यासाठीचा मार्ग दाखवत नाहीस तोवर तिथून इथे परत येणार नाही मी. यापुढे एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आलास तसा परत जा.
हॅलो. हॅलो राज. हाय. Why did you call me? You said na you can call me anytime. I thought at least this time it might be a good time. टाइम बरा नसला तरी सध्या गरज आहे कोणाशी तरी बोलण्याची. सर असं का बोलताय? Is everything all right? Nothing. So, how's life going? खूप छान. Great. Sir, what are you doing? Nothing. Just sleeping. What about you? सर एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा वैदेही पोहोचले आम्ही घरी. हॅलो. कोण? तुम्ही कोण बोलताय? काकू. काय काकू? नाही, गाडी समोर आडवे येतात ठीक आहे, उन्हावर पण आडवे आलात. खडूस तू. हॅलो. मला काही हौस नाहीये सतत तुम्हाला आडवं यायची. मी वैदेहीला फोन केलाय. अरे चिल एक मिनिट. माझ्याकडनं चुकून कॉल मर्ज झालाय. इट्स ओके वैदेही. काय मग काकू, नीट पोचलात ना? नाही, तुम्ही नीट पोचलाच असाल, पण बस मधली माणसं व्यवस्थित पोचली आहेत ना? सर. वैदेही मी घरी व्यवस्थित पोहोचले एवढंच सांगायला फोन केला होता. ठेवते फोन. बाय. हो कावेरी ऐक. अगं सर. रे यार. जावई, एक पत्र लिहा आणि पेपर मध्ये द्या. म्हणावं कोकणचा कॅलिफोर्निया कराल तेव्हा कराल, पण आधी लाईट सुरळीत सुरू करा. तात्या. हा. नमस्कार करते. कावेरी, आलीस तू? हो तात्या. कोण ग? कावेरी. हो आजी, मीच आले. आलेच तात्या. आई, मी आले ग. आजी नमस्कार करते. आजी हे घे. हे काय? पैसे. एवढे पैसे? अगं मुंबईत मी एक इव्हेंट केला ना, त्याचे पैसे मिळाले. देवा पुढे ठेवा. इव्हेंट की फिव्हेंट केलास की कुठे जाऊन शेण खाल्लंस? नाही, पार्टीत की फार्टीत गेली होतीस ना, तुझ्या बापसान सांगितलं. हे घे पैसे. माझ्या देवाला नको असले पैसे. आणि आम्हाला भीक नाही लागली असल्या पैशावर आमचं घर चालवायला. सासूबाई तुम्ही. तात्या. तुम्ही काय तुम्ही? हा, घाला गोंधळ काय घालायचं तो घाला. तात्या हो, काळजी करू नका. मला माहितीये तुम्हाला कसलं टेन्शन आलं. मुंबईला जाऊन मला नोकरी मिळाली नाही ह्याचं. हो ना? हरकत नाही तात्या. मला खात्री आहे ही नोकरी नाही मिळाली तरी दुसरी नोकरी मला नक्की मिळेल. बघाच तुम्ही. आणि माझं मन मला सांगतं आता जास्त दिवस आजीचं बोलणं आपल्याला नाही ऐकावं लागणार.
एकदा का मला नोकरी मिळाली ना की आपण आपलं घर पुन्हा विकत घेऊ. काय झालंय तात्या? काय झालंय? नाही, काय नाही. काही नाही कसं? सुलभा, तुझे तात्या तू मुंबईला गेल्यापासून जेवलेत कुठे नीट? त्यांच्या पानात कावेरीने फोडणी दिलेली आमटी नव्हती ना? असा विषय आहे. आत्ता देते फूड. सगळे एकत्र जेवायला बसू. हातपाय धुवून येते आई. हे तू देवापुढे ठेव. आले. सुलभे, कसं सांगू हिला? तिच्या आईची शेवटची आठवण असलेलं ते घर, ते विकत घ्यायचं स्वप्न उराशी बाळगून जगते माझी पोर. कसं सांगू तिला? ते घर आता तिचं कधीच होऊ शकणार नाहीये. वहिनी, 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 कुठे गेल्या असतील या? वहिनी, त्यामुळे काही दिवस मन शांत करायला कुठेतरी निघून जावं असं वाटतंय. लवकरच परत येईन, काळजी नसावी. तुझी आई रत्नमाला खरंच कुठेतरी निघून गेली की काय? आताच्या आता ही गुड न्यूज यांना जाऊन सांगायला हवी. वेडी आहेस का ग? अगं ही चिठ्ठी जर आता सगळ्यांच्या हातात मिळाली ना तर जातील सगळे लगेच रत्नमालाला शोधायला. आणि मग आदित्यच्या लग्नाचं आणि माझ्या सोन्याचं कौतुक राहील बाजूला. हो, आणि मग आदित्य पण बायकोला सोडून जाईल त्या रत्नमालाला शोधायला कॅकी कॅकी करत. हा, आणि म्हणूनच ही चिठ्ठी आत्ता कोणाच्याच हाताला लागता कामा नये. येस, आणि मग कदाचित रत्नमाला नसताना राजवर्धनच्या कामावरचा लोड वाढेल. आणि मग इच्छा नसताना सुद्धा राजवर्धनला माझ्या आदित्यची मदत घ्यायला लागेल. हीच संधी आहे माझ्या आदित्यला बिझनेस मध्ये इन करण्याची. येस, नाही नको. चिठ्ठी इथे सापडली तर कोणीतरी मुद्दाम फेकली असा संशय येईल. आणि जवळही ठेवता येणार नाही. काय करता येईल बरं? येस, काय हो, कशी झाली आमटी? नेहमीसारखी एक नंबर. हो ना? मग आता सांगा तुम्हाला मला काय सांगायचंय. काय सांगू? काय सांगू म्हणजे? तात्या, मी तुमची मुलगी आहे. तुमच्या मनात काय चाललंय ना हे तुमच्या डोळ्यात बघितल्यावरच समजतं मला. मग ते अगदी कौतुक असेल नाही तर काळजी. तुम्हाला नाही जमत माझ्यापासून काही लपवायला. नक्कीच काहीतरी झालंय. हो ना तात्या? असं काहीतरी जे तुम्हाला मला सांगायचंय
पण सांगता येत नाहीये. हो ना तात्या? सांगा ना तात्या, काय झालंय? बस कर, जेवताना इतकं बोलू नये ग बाय. तू जेव बघू, जेव. दादा तुम्ही विषय बदलू नका. आई सांग ना ग यांना. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही ना मला तोपर्यंत मी जेवणारच नाही. शपथ आहे ना तात्या तुम्हाला आईची आणि आपल्या जुन्या घराची. कावेरी, ज्या घराची शपथ घालतेस ना बाय, ते घर आपल्या हातून गेलंय. म्हणजे ते घर कुणीतरी विकत घेतलंय. आणि ते तिथे हॉटेल बांधणार आहेत. काय सेट नाही खेळा, गेम खेळा तुम्ही. अहो गेट कोण उघडणार? अरे बच्चू मामा, आहात कुठे तुम्ही? लग्नाला का नाही आलात? लग्नाला चालू आहे मी. आज लग्न आहे ना. म्हणजे लग्न आज नाहीये? लग्न झालं? बापरे, मी नेहमीप्रमाणे तारखा आणि वेळेचा गोंधळ केलाच आहे मी. आता रत्नमाला ताईनं माझी चंपी करणार आहे कंप्लीट. किती फोन लावत होते तुम्हाला घरचे? अरे हो, पण त्या संगीच्या भावानी फोन फोडला ना माझा. कोण संगी? काय ना, गावात एक सुंदर मुलगी आली होती. मी तर हाक मारली, ए संगी. तिला म्हणालो पण तू सुंदर आहेस. म्हटलं विचारावं तिला तुझं लग्न झालंय का. तर तिने सरळ सांगायचं ना की मी संगी नाहीये म्हणून. पण तिनं तिच्या भावाला हाक मारली. मग पुढे पुढे काय, मी पुढे होतो, तिचा भाऊ मागे. आमची मॅरेथॉन चालू होती. पण जिंकलो मीच. हा, पण त्यांनी फोन फोडला माझा. पण तुला काय सांगत सगळं बसतोय मी हे. चला जाऊ. बच्चू म्हणजे नको, चुईंगम आहे ना, कुणातरी पायाला चिटकेल. काय झालंय? ताई, राज, राज उठ. राज उठ. यार कोण आहे? अरे उठ. मामा तू तू आज येतोयस? लग्नाला का नाही आलास? मी किती फोन ट्राय केले तुला. करेक्ट डेटच विसरलास. अरे ते जाऊ दे, हे बघ आधी. हे काय आणलंय? वाच. हे तर आईचं हँडरायटिंग आहे. माझ्या संस्कारांचं तुला ओझं होतंय असं म्हणालास तू. शब्द नव्हते ते, चपराक होती.
शांती लागली माझ्या मनाला. त्यामुळे काही दिवस मनशांतीसाठी कुठेतरी निघून जावं असं ठरवलंय मी. आई खरं सोडून गेली. लागला हा फोन. स्विच ऑफ येतोय.